ब्रेकनंतर लोकमत स्पेशलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या जेट एअरवेजच्या गुंतवणूकदारांना काल मोठा फटका बसलाय। गुरुवारी जेट एअरवेजच्या शेअरच्या किमतीत 30% घसरण झाल्यामुळे काही मिनिटांमध्ये गुंतवणूकदारांचे 830 कोटी रुपये बुडालेत। अवघ्या काही मिनिटात बुडाले 830 कोटी रुपये। जेट एअरवेजच्या गुंतवणूकदारांचं निघालं दिवाळं। शेअर बाजारात एअरवेजची जोरदार आपटी। गुरुवारी शेअर मार्केट सुरू झालं आणि अवघ्या काही मिनिटात 217.70 रुपयांवर असलेला जेट एअरवेजचा शेअर थेट 168.60 रुपयांवर आला। जेट एअरवेजच्या शेअरच्या किमतीत तब्बल 30% घसरण झाली। त्यामुळे काही मिनिटात एअरवेजच्या गुंतवणूकदारांचे तब्बल 830 कोटी रुपये बुडाले। शेअर बाजारात जेट एअरवेजच्या शेअर्सनी जोरदार आपटी घेतली। त्यामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या जेट एअरवेजच्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला। खरं तर बुधवारी बँकांनी जेटला तातडीचा आर्थिक निधी द्यायला नकार दिल्यानं जेटला आपली विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला। त्याचा परिणाम गुरुवारी शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळाला। मंगळवारी 2749 कोटी रुपये असलेला जेट एअरवेजचा मार्केट कॅप गुरुवारच्या घसरणीनंतर 1872 कोटींवर आला। देशात 2.5 दशकांपासून जेट एअरवेज विमान कार्यरत असून या कंपनीच्या डोक्यावर जवळपास 8000 कोटींचं कर्ज आहे। जेट एअरवेजला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी गेल्या आठवड्यात पंतप्रधान कार्यालयानं एक तातडीची बैठक बोलावली, मात्र त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही। तसंच बँकांनीही तातडीची आर्थिक मदत द्यायला साफ नकार दिला। जेट एअरवेजच्या उड्डाणाचे सगळे मार्ग बंद झाले असून सध्या तरी लिलावाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय दृष्टीपथात दिसत नाही। त्यामुळे गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।